काल काय त्या माणसाला हे केलं तू ते ओला गाडी तू काय जास्त शहाणा आहे तुझा शहाणपणा काढू का तुझ्या असे आता टारकन फाटले असणार आता नाही का। जय महाराष्ट्र। आजचा व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर मी इकडे राजसाहेब ठाकरे यांचा खूप खूप धन्यवाद करतोय व त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुलुंडचे शाखा अध्यक्ष संदीप वारे साहेबांचा पण मी इकडे खूप खूप धन्यवाद करतोय आणि त्याचबरोबर आपले मनसेचे सगळे कार्यकर्ता यांचा मी खूप खूप इकडे धन्यवाद करतोय। सगळ्यात पहिलं मी तुमचा जास्त वेळ इकडे नाही घेणार आहे। सगळ्यात पहिला हा पार्ट 2 जो व्हिडिओ आहे ज्यासाठी तुम्ही लोकांनी मला भरून भरून मेसेज केलेला तो पार्ट 2 व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर आपण पुढे पूर्ण या व्हिडिओ बद्दल एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला। काय बघताय त्या माणसाला बोलून घ्या थोडं काहीतरी बोलायचं आम्हाला काय नाव आहे पहिला फोन कर त्याला मग आपण त्याला बोलू आता सुटला असेल ना आम्ही 8 वाजेपासून उभे इथे मी अर्ध्याच नाही आलो त्याला फोन कर त्याला फोन करा तुमचं काय नाव मच्छिंद्र डेरे संदीप नवगिरेचा आणि दुसरा कोण आहे दुसरा कोण सुपरवायझर तुमच्याकडे चार्ज दिला मला साईटला आणि डेला मिश्रा त्याला बोलूया त्याला काय सांगू नका त्याला बोलू मग आपण बघूया काय पहिला बोलूया मग सांगतो मी हा सगळं कैलास का कुठं पोहोचला तू आता दिवेला राहतो घाटकोपरला कशाला गेला हा मुलुंडला होता ना तू आता मुलुंडे बोलतोय ना अरे आता तर बोला मुलुंडला आहे अरे आहेस का तू काल काय त्या माणसाला हे केलं तू ते ओला गाडीला मग तू ये ना ऐक ना मग तू तुझी ड्युटी कर ना तुझी ड्युटी करायचं जेवढं तुझ्या लेवलचं काम आहे ना तेच करायचं मराठी बिराठी कशाला मध्ये घेतो हा तू काय जास्त शहाणा आहे तुझा शहाणपणा काढू का तू कधी येणार भेटायला मला आता तू कधी भेटायला येणार त्या माणसाला बोलून घेतो मी आता शाखेत बोलून घ्या उद्या किती वाजता सुटतो तू 8ला ना लगेच सुट्टी घेतली का तुझ्या असे आता टारकन फाटले असणार आता नाही का लगेच 3 दिवसाची सुट्टी गेली खड्ड्यात त्याला बोला 8 वाजता घेऊन या तुम्ही घेऊन त्याला ऐक ना ते ओलावाले येतात उबेरवाले येतात कोण आता येतात ना तू तुझं काम कर प्रॉपर पण ते मराठी हे ना ते शहाणपणा नाही करायचा समजलं ना मग आम्ही कशाला आलो इथं हा तू बोलतो त्याला बोलतो कुठं व्हिडिओ टाकायचं तिथे टाक कोणाला बोलवायचं त्याला बोलव एवढा शहाणपणा करतो एवढा महाग झालाय तुम्हाला अरे तो काही करेल तू पण बनवायचा ना मग हॅलो हा तू उद्या ड्युटीवर येणार आहे ना सकाळी हा बोल ना हा हॅलो अरे तुला आहे ना तुझी काय ड्युटी करायची ती ड्युटी कर ना तुला ड्युटीचं कोण काय बोलले पण तू मराठी भाषेबद्दल बोलणार मराठी माणसांबद्दल बोलणार तर आम्ही खपून नाही घेणार अरे तो वेडा आहे का पॅसेंजर तुमच्याच बिल्डिंग मधल्या पॅसेंजरनी त्याला कॉल करून बोलवलंय ना ती बाई पण व्हीलचेअरवर होती हा ती तुझ्याकडे आली तेव्हा पण तू तिथून गायब झाला ती पण आलेली ना तुला विचारायला तेव्हा तू गायब झाला
तू उद्या उद्या ये, त्याला काय उद्या सांगू भेटायला ये. नको. हा, उद्या आतल्या शाखेत ये. शाखेत ये भेटायला. शाखेत. शाखेत समोर समोर त्या माणसाला पण बोलून घेतो. तुमचं काय समोर समोर करून टाकू क्लिअर आहे काय ते. अरे तू ये शाखेमध्ये, माझ्याकडे आलंय प्रकरण ते तुझं ओनर विनर ते सगळे जाऊ दे आता. ऍटमॉस्फिअरच्या बाहेर आला आता. आता आमच्याकडे आलंय ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे. तू ये तिथे समोर समोर करू आणि नंतर तुझी गाडी पकड गावची. परत येऊ नको इकडं, तिथंच काम कर. ठीक आहे. अभी तो हम लोग को सर तो ड्यूटी करने ही करने, हम तो जब बोलोगे तब आप जाएंगे सामने, ऐसा कोई प्रॉब्लम नहीं सर. बस कैसे होते अंधविश्वास में कुछ हो गया सर, इसलिए मैं कुछ सामने मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल बोलायचं नाही. तुमची तुम्ही काय घालायची ती घाला. ठीक आहे. तू ये उद्या ये, चल मी यांच्याशी बोलतो. तुम्ही घेऊन या. त्याला उद्या घेऊन या. साहेब तुम्ही त्याला अर्धा तासासाठी घेऊन या उद्या. हाँ कल आ जाना, देखते हैं अपन क्या बोलते हैं. क्या हुआ था क्या मेरे को वो तो बता. तो काय बोलला काय नाही बोलला त्याच्याशी काय हे नाही. त्याने मराठी माणसाबद्दल बोलला, मराठी भाषेबद्दल बोललाय म्हणून त्याच्या आईवर उडायला आले. बाकी काय नाही. तुम्ही त्याला उद्या घेऊन या. आठवडा शाखेमध्ये. उद्या यायला तर पाहिजे. ते आणायचं काम तुमचं आहे. बरोबर आता. तो नसेल येत ना तर आम्ही परत आता आज 10 जण आलोय शॉर्ट नोटीस मध्ये. उद्या 100 येतील तर तुम्हाला ते आवरणार नाही. तर तुमची जी कंपनी ना ओडीएस फॅकल्टी त्याच्यात तो आहे ना कोण शर्मा मिश्रा कोण बसला विक्रोळीला, त्याला बोलवा. मग तो नाही आला तर त्यांनी माफी मागायची. ठीक आहे. त्यांनी ठेवला ना कामाला, तो त्याचा पोट भरतोय. उद्या 8 वाजता या. आपल्याकडे बोलायचं वेगवेगळ्याच आपली शाखा आहे. प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे फक्त आणि फक्त मनसेचा. हे तुम्हाला हा जो पार्ट 2 व्हिडिओ आहे ना हे बघितल्यावर समजलं असेल. आता मी एक्झॅक्टली आहे ना इकडे तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. ज्यांनी पण पार्ट 1 नाही बघितलं असेल त्यांनी पहिलं जाऊन युट्यूबवर आपला मी व्हिडिओ टाकलाय त्याच्यात पार्ट 1, त्याच्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता की एक्झॅक्टली काय सिनेरिओ होतं. मग तुम्हाला समजेल. आणि जे पण लोक डिरेक्टली पार्ट 2 बघणार आहे आणि त्याच्यानंतर डिरेक्टली इकडे कमेंट करणार आहे किंवा त्यांनी अर्धवटच बघितलंय आणि त्यांना माहिती नाही एक्झॅक्टली काय झालंय, तर सगळ्यात पहिलं ना इकडे मी तुम्हाला क्लिअर करतो त्या सिक्युरिटी गार्डची काय चूक होती. पहिली चूक त्याचा जो ऍटिट्यूड होता बोलायचा, म्हणजे हडतूड करा. मी त्याला आप बोलतोय, तो मला तू बोलतोय. त्याच्यानंतर तो बक करतोय, त्याच्यानंतर बोलतोय गाडी बाहेर निकाल तू इधर से, असं सगळं बोलतोय. हा जो ऍटिट्यूड आहे हा सगळ्यात पहिला चूक होता त्याचा. ठीक आहे. जी पहिली चूक आहे ना ही तुम्हाला असं वाटत असेल की आपण कुठेतरी काहीतरी बोलतोय हे असं नाही झालं असेल तर तुम्ही कोणत्याही ओला उबेर ड्रायव्हरला पकडा. ठीक आहे. ऑल ओव्हर मुंबई ओला उबेर ड्रायव्हर, मुंबई सोडा, नवी मुंबई, पुणा वगैरे कुठून पण तुम्ही ओला उबेरच्या कोणत्याही ड्रायव्हरला तुम्ही पकडा आणि त्यांना जाऊन तुम्ही विचारू शकतात की सिक्युरिटी गार्ड तुमच्यावर कसं बिहेव करतात. कोणत्या पण टॉवरमध्ये जेव्हा आपण गाडी एंटर करतो तेव्हा हे सिक्युरिटी गार्ड तुमच्यावर कसं बिहेव करतात. तुम्ही आज विचार करा, ही 10 लाखाची गाडी आहे ऑरा. ही गाडी घेऊन जेव्हा मी तिकडे जातोय तेव्हा तो हडतूड करतोय. म्हणजे एखादा जर वॅगनर घेऊन जर जात असेल त्याला तर तो लिटरली बोलतात ना, असं म्हणजे बोलतात ना हे समजेल, मुंगी नाहीतर किडे असतात ना तसं. पहिली चूक ऍटिट्यूड. दुसरी चूक बघा, तो त्याचा रूल समजवत होता. ठीक आहे. मी पण त्याला सगळं काही माझ्या साईडने समजवत होतो की असं असं आहे, हा पॅसेंजर मला वाटला आणि त्यांना जाऊन तू विचारू शकतो. त्यांनी मला हात पण दाखवला म्हणून मी पुढे घेतली गाडी आणि त्याच्यानंतर त्यांनी मला हात दाखवलेला, हे पण मी पूर्ण क्लिअर केलंय. पण त्याचा जो ऍटिट्यूड होता त्यांनी काहीच समजून नाही घेतलं त्यावेळी. आणि त्यावेळी मला असं वाटलं की आता ह्याचा जो रूल आहे ना, ह्याच्या सोसायटीमध्ये ह्याचा रूल हा सांगतोय तर माझ्या महाराष्ट्रामध्ये आमचा रूल. ठीक आहे. म्हणून मी त्याला बोललो जे काय बोलायचं ते आता मराठीत बोल. तेव्हा त्याला काय होतं बघा, सांगायचं होतं की मराठी नाही येत एवढं बोललं असतं, की मी शिकतोय मराठी हे पण तो बोलला असता. तो काय बोलला, मला नाही बोलायची मराठी, काय करायचं ते कर, ज्याला बोलवायचंय त्याला बोलव. हा त्याचा ऍटिट्यूड. त्याच्यानंतर मी गाडी बाहेर घेतली. गाडी बाहेर घेतल्यानंतर परत जेव्हा कस्टमरने आपल्याला बोलवलं आतमध्ये, तेव्हा आतमध्ये गेलो. कस्टमर समोर पण परत त्याचा सेम ऍटिट्यूड होता. कस्टमरला पण मी क्लिअर सांगितलं, बघा तिकडे ते उभे आहेत व्यक्ती, त्यांना तुम्ही बोलू शकतात, विचारू शकतात की त्यांनी मला हात दाखवलेला होता की नव्हता. ठीक आहे. कस्टमर समोर परत त्याचा सेम ऍटिट्यूड. त्याला काय म्हणायचं होतं, हा डाल दो मेरा नाम यूट्यूब पे, डाल दो मेरा यूट्यूब पे ऍड्रेस, ये करो ओ करो. मग आता का पळून गेला, गावी का गेला पळून? जेव्हा त्याची चूक नव्हती ना तर गावी का गेला पळून? बघा आज आहे ना आपण महाराष्ट्रामध्ये राहतो ना, मुंबईमध्ये आपण राहतो ना, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात इकडे की बाहेरचे लोक येत आहेत आपल्यावर दादागिरी करतात. ठीक आहे. आज ह्याच्यासाठी आपण आहे ना म्हणजे बोलतात नाही कुठेतरी स्टेप घेतोय की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर व्हायला नाही पाहिजे. आज आपण मराठी माणूस, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्र. ठीक आहे.
आणि हा महाराष्ट्रामध्ये एक मराठा कसा असायला पाहिजे, ठीक आहे, असा राहिला पाहिजे मराठा. आणि हे लोक आपल्याला बाहेरून येऊन हे लोक आपल्याला झुकवणार, हे लोक इकडे आपल्या इथे तंबाखू खाऊन थुकणार, ठीक आहे. आपण किती सहन करणार. आज मी, ठीक आहे, मी युट्यूबर आहे, मला कुठेतरी हा चान्स भेटला, मी व्हिडिओ बनवला, मी टाकलं, त्याच्यानंतर कुठे ना कुठे हे सगळ्या गोष्टी झाल्या. पण एक कॉमन मॅन जो युट्यूबर नाहीये, ठीक आहे, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी डेली होत राहतात. कोणत्याही ओला उबेरवाल्याला पकडा आणि त्यांना विचारा, ठीक आहे, तुमच्या आजूबाजूला कोण पण असेल मित्रमंडळीमध्ये, फक्त त्यांना विचारा. आणि फक्त ओला उबेरवाल्यांबरोबर नाहीये, स्विगी, झोमॅटो जे पण स्कूटीवर वगैरे काम करतायत, बाईकवर काम करतायत, जेव्हा हे व्यक्ती कोणत्याही सोसायटीमध्ये जातात तेव्हा त्यांच्याबरोबर हे जे सिक्युरिटी गार्ड आहे, जे बाहेरून आलेले आहेत खास करून, ते लोक त्यांच्याबरोबर असाच बिहेव करतात. मग तो कोणत्याही जातीचा असो, कोण पण असू दे, त्यांच्याबरोबर हे लोक असाच बिहेव करतात. आणि तीच गोष्ट मला ना ह्या व्हिडिओमध्ये दाखवायची होती. आणि त्यासाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुन्हा एकदा मी खूप 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 इकडे धन्यवाद करतोय. कारण बघा, मी आज मनसेमधनं आहे, असं नाही की मी मनसेमधनं म्हणून माझी हेल्प झाली आहे. तुम्ही पण आज कॉमन मॅन आहात, ठीक आहे, मुंबईमध्ये आहात, राहतात, तुम्ही मराठी माणूस आहात, ठीक आहे, जे लोक स्थायिक आहेत तिकडे मुंबईमध्ये आधीपासून, त्यांची सगळ्यांची मदत करायला मनसे एनी टाइम रेडी आहे, अशा गोष्टीसाठी रेडी आहे. का माहितीये, जिथे तुमच्यावर काही चुकीचं होतंय तिकडे फक्त आणि फक्त तुम्हाला मनसेच हेल्प करणार, बाकी तुम्हाला कोणी नाही हेल्प करणार. व्हिडिओ टाकल्यानंतर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला हे विचारलं की काय झालं काय नाही, फक्त आणि फक्त एवढंच विचारलं, पार्ट 2 कधी येतोय, मनसेवाले काय करतायत, आणि पार्ट 2 आलाय, ठीक आहे. तर यापुढे मला फक्त आणि फक्त एवढीच विनंती करायची सगळ्यांना. बघा, जे पण व्यक्ती आहेत, जे लोक बाहेरून इकडे आलेत आणि काम करतायत, मी त्यांना एवढंच रिक्वेस्ट करणार आहे, देखो आप लोग बाहर से इधर आ गए मुंबई में, ठीक है, तुम लोग का यहाँ पे स्वागत है, तुम लोग यहाँ पे काम करो, तुम लोग का स्वागत है, अच्छे से रहो, हम लोग के साथ मिल बांट के रहो. अगर तुम लोग बाहर से इधर आएंगे और तुम लोग दादागिरी करेंगे, तुम लोग सोचोगे की हा मैं यूपी बिहार मध्ये मी भाई होतो, मी इकडे आल्यावर पण मी भाई आहे, ते नाही चालणार. इकडे आल्यावर कोण पण भाई नाही, कोण पण काही नाहीये, पण इकडे तुमचा दादागिरी दाखवायचं नाही. जर तुम्ही दादागिरी दाखवलात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम तुमच्यासाठी असणार, हे कायम म्हणजे कायम असणार. आणि एका मराठी माणसासाठी, एका मराठी व्यक्तीसाठी ही कायम असणार, हे लक्षात ठेवा. बाहेरून इकडे आलेत, इज्जतमध्ये काम करा, 2 पैसे कमवतायत, 2 घास खातायत, ते का खातायत, ते आमच्यामुळे खातायत तुम्ही लोक, ठीक आहे. आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आमच्या जागा देतोय म्हणून तुम्ही लोक खातायत. नाही जमत असेल परत तुम्ही लोक तुमच्या होम टाउनला, युपी बिहार मधून आलात, नाही तर दिल्लीमधून आलात, कुठूनही आला असाल, ठीक आहे, जर दादागिरी दाखवतात तर परत तुम्ही तिकडे जाऊ शकता. तर पुन्हा एकदा मी इकडे तेच बोलणार आहे की हा जो व्हिडिओ आहे भरून भरून तुम्ही शेअर करा सगळ्यांनी. प्रत्येक व्यक्तीला, ओला उबेर ड्रायव्हरला ज्याला पण हा त्रास होतो ना, त्यापर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे, पहिली गोष्ट. सेकंड म्हणजे ज्यालाही असा काही प्रॉब्लेम होत असेल ते लोक तुरंत तिकडच्या जवळच्या शाखा अध्यक्षाला किंवा मनसेच्या शाखाला तिकडून जाऊन तुम्ही संपर्क करू शकतात. आणि संपर्क केल्यावर तुम्हाला जो हा प्रॉब्लेमचा सोल्युशन आहे ना, 24 तासाच्या आत सॉल्व्ह होणार, हे लक्षात ठेवा. कारण प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे फक्त आणि फक्त मनसेचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.